general members of the Sangha, Upasakas, Upasikas, to express how happy I am to have this opportunity to meet with you all this evening. तर सर्व आदरणीय संघ उपासक उपासिका यांना मला सांगावंसं वाटतंय की मी या ठिकाणी येऊन किती आनंदी आहे. I'm staying at a hotel just down the road, and I've been half expecting a knock on the door from the forestry department to tell me to move somewhere else because there are tigers around. मी हॉटेल जवळच्याच हॉटेलमध्ये राहतो आहे आणि मला खरंच खूप आश्चर्य वाटलं की वन अधिकारी माझ्या दरवाजावर येत आहेत आणि म्हणतात की या आजूबाजूला खूप आग आहेत म्हणून. Because this is what's happened almost every day for the past week. कारण ही गोष्ट गेल्या आठवडाभर सातत्याने होत आहे. So anyway, I would like to begin the talk here with some good news. तर मला जे माझी आजची जी धम्मदेशन आहे ती एका शुभ बातमीने सुरुवात करायची आहे. So the ultimate goal of Dhamma practice is to understand the meaning of dukkha. तर धम्माचरणाचे जे मुख्य ध्येय आहे ते जे आहे ते दुःख काय आहे हे समजून घेण्याचं आहे. And only the arahant understands what this word means. आणि केवळ अर्हत जे आहेत ते याचा अर्थ समजू शकतात. So we hear a lot about Buddhism and dukkha and suffering, but suffering is not a very good translation of that word at all. तर आपण बुद्ध धम्माबद्दल ऐकतो, दुःखाबद्दल ऐकतो, परंतु इंग्रजीमध्ये ज्याला सफरिंग असं म्हटलेलं आहे ते त्याचं जे अनुवाद आहे तो काय एवढा योग्य नाही. So in its broadest, most profound meaning, dukkha means not nibbana. तर त्याचा जो खोल जो अर्थ होतो तर त्यामध्ये दुःखाचा अर्थ जो आहे तो Not nibbana. दुःखाचा अर्थ होतो की ज्या ठिकाणी विमुक्ती नाही, निब्बान नाही. So even very refined and deep states of bliss are considered dukkha not because they are painful at the time of experiencing them, but because they fall short of the ultimate sukha of nibbana. किती अतिशय आनंद झाला आणि किती प्रगती झाली, किती सुखाचा अनुभूती जरी मिळाली तरी त्याला दुःखातून मुक्ती असं म्हणता येणार नाही. केवळ निर्वाणापर्यंत जेव्हा व्यक्ती पोहोचतो तेव्हाच त्याची खऱ्या अर्थाने दुःखातून मुक्ती होते. त्यामुळे या सगळ्या आनंदाला खऱ्या अर्थाने आनंद किंवा सुख म्हणता येत नाही.